दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. उन्हाचा तडाखा, पावसाची सर, थकवा, भूक आणि लांबचा प्रवास असूनही वारकरी आनंदानं ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत पुढे चालत राहतात. पण प्रश्न असा पडतो की वारकरी हजारो किलोमीटर का चालतात? या वारीमागील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक रहस्य काय आहे? पंढरपूर वारीची परंपरा सुमारे 700 ते 800 वर्षाहून अधिक जुनी मानली जाते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ यांसारख्या संतांनी भक्तीचा मार्ग लोकांपर्यंत पोचवला. आजही आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करते. हजारो दिंड्या आणि लाखो वारकरी या पालख्यांसोबत चालतात. वारकरी हजारो किलोमीटर का चालतात? वारकऱ्यांसाठी वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर ती एक साधना आहे. प्रत्येक पाऊल विठ्ठलाच्या दिशेनं टाकले जाते. वारकरी मानतात की देह चालतो पंढरीकडे, पण आत्मा चालतो परमेश्वराकडे. वारीत चालताना मनातील अहंकार, लोभ, क्रोध आणि चिंता हळूहळू कमी होतात. वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्या मार्गावर चालण्याची संधी. वारकरी असं मानतात की संतांनी ज्या मार्गानं विठ्ठल भक्ती केली, त्याच मार्गानं चालल्यानं जीवनात सकारात्मक बदल होतो. वारीत श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, लहान मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकाच रांगेत चालतात, एकाच ठिकाणी जेवतात आणि एकाच विठ्ठलाचं नामस्मरण करतात. हीच खरी संतांची शिकवण आहे. भेदाभेद अमंगळ. संपूर्ण वारीत सतत अभंग, भजन आणि हरिनामाचा गजर सुरू असतो. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम या नामस्मरणामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आधुनिक संशोधनानुसार सामूहिक गायन आणि मंत्रोच्चार तणाव कमी करण्यास मदत करतात. दररोज 15 ते 25 किलोमीटर चालल्यानं शरीराची चांगली कसरत होते. वारीमुळे शारीरिक सहनशक्ती वाढते, मानसिक स्थैर्य मिळते, नकारात्मक विचार कमी होतात, समूह भावना वाढते. वारीतील चमत्कारिक अनुभव अनेक वारकरी सांगतात की वारीत असताना थकवा जाणवत नाही. याचं कारण म्हणजे भक्तीची ऊर्जा, सामूहिक प्रेरणा, सततचं नामस्मरण, विठ्ठल भेटीची ओढ ही आध्यात्मिक शक्तीच लाखो लोकांना पुढे चालत ठेवते. पंढरपूरचं आध्यात्मिक महत्त्व. पंढरपूर हे भगवान विठोबा यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. पौराणिक कथेनुसार भक्त पुंडलिकाच्या सेवेमुळे भगवान विष्णूंनी विठ्ठल रूप धारण केले आणि विटेवर उभे राहिले. म्हणूनच विठ्ठलाला विठोबा असंही म्हणतात. वारीचं रहस्य फक्त पायी चालण्यात नाही. वारी शिकवते नम्रता, सेवा, भक्ती, शिस्त, सहकार्य, प्रेम. वारकरी पंढरपूरला जातात ते फक्त विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी नाही, तर स्वतःमध्ये दडलेल्या परमेश्वराला शोधण्यासाठी. पंढरपूर वारी हा जगातील सर्वात मोठ्या आणि अद्वितीय आध्यात्मिक प्रवासांपैकी एक आहे. हजारो किलोमीटरचा हा प्रवास शरीरानं कठीण असला तरी आत्म्यासाठी आनंददायी असतो. म्हणूनच लाखो वारकरी दरवर्षी एकच घोष करतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. वारी म्हणजे चालणारी भक्ती, जगणारी परंपरा आणि विठ्ठल प्रेमाचा अखंड उत्सव.